नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझी आई अन्नपूर्णा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे देवशयनी एकादशी. तर सर्वांना सगळ्यात आधी रामकृष्ण हरी. तर आज देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला म्हणतात की देवशयनी एकादशी आणि किंवा आषाढी एकादशी पण म्हणतात. तर मी आज तुम्हाला देवशयनी एकादशीविषयी माहिती सांगणार आहे थोडक्यात. ते आपण तुम्ही ऐकली तर तुम्हाला आवडेल अशी आशा करते. तर एक वारकरी संप्रदायात आणि पांडुरंगाच्या म्हणजे आपल्या विठ्ठलाच्या भक्तीसाठीचा हा दिवस अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. आता तुम्ही बोलाल की मी इकडे खालती वरती बघून बोलते, मी खरं तर बघूनच सांगते कारण भरपूर मोठी स्टोरी आहे ती. मी आज सहज स्क्रोल करत होते मोबाईलवरती, तर बघितलं तर मला खूप छान त्याचा अर्थ आवडला. देवशयनी एकादशी म्हणजे काय, त्या एकादशीला एवढं महत्त्व काय. तर मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवावी. बऱ्याच जणांना असं नाही की कोणालाच माहिती असते, पण बऱ्याच जणांना लोकांना असं माहिती नसते की बाबा ह्या एकादशीचं महत्त्व काय, एवढी पवित्र एकादशी का, असं काय एकादशी, ह्या एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात किंवा आषाढी एकादशी का म्हणतात. तर चला आपण सुरुवात करूया. देवशयनी एकादशी आणि श्री विठ्ठलाशी म्हणजे आपले भगवान विष्णू सर आहेत ना, त्यांच्याशी निगडीत ही पौराणिक कथा आहे आणि त्याचं महत्त्व ना मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर एक राजा होता मांधाता आणि देवशयनी एकादशी राजाची स्टोरी आहे. पुराणात एक भगवान श्रीकृष्णाने धर्मराजा युधिष्ठिराला ही एकादशीची कथा सांगितली होती. तीच ही कथा आहे. सत्ययुगात मांधात नावाचा एक अतिशय प्रजाहितार्थ दक्ष म्हणून राजा म्हणतात ना, धार्मिक राजा, तो राज्य करत होता. त्याच्या राज्यात प्रजा अतिशय सुखी आणि समृद्धी होती, म्हणजे काहीच हे नाही, आनंदात होती. पण काय झालं, नीतीच्या चक्रामुळे ना एकदा राजाच्या राज्यात सलग 3 वर्ष भीषण दुष्काळ पडला. म्हणजे पावसाच्या अभावी शेती वाळली, अन्न पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आणि प्रजा अन्नान्न करून ना तडफडू लागली. मग प्रजेचे हे हाल पाहून ना राजाला म्हणजे खूप दुःख झालं, अत्यंत दुःखी झाला राजा. आणि त्याच्या मनात एक विचार त्याने केला की माझ्याकडून न कळत असं कोणतं पाप घडलंय, म्हणजे स्वतः विचार करत होता तो, की ज्याची शिक्षा माझ्या या प्रजेला भोगायला आली. ह्या संकटावर उपाय शोधायसाठी राजा आपल्या सैन्यासह जंगलात गेला, म्हणजे जंगलात निघून गेला. आणि असंच भटकत असताना राजा अंगिरस ऋषींच्या आश्रमात पोहोचला आणि राजाने ऋषींना नमस्कार करून आपली व्यथा मांडली त्यांच्याजवळ. आणि राजाला दुष्काळातून वाचवण्यासाठी मार्ग पाहिजे होता, तो मार्गही त्यांनी विचारला. त्यावर अंगिरस ऋषींनी त्यांना मार्ग दाखवला. ते बोलले, हे राजा, तू आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीचे महत्त्व तुला माहिती आहे का? त्याला पद्यनाभा ही एकादशी म्हणतात. त्याचं तू व्रत कर. तुझ्या संपूर्ण प्रजेकडून हे व्रत भक्तिभावाने करून घे आणि श्रीहरी विष्णूंच्या कृपेने तुझ्या राज्यातील सर्व संकटे दूर होतील आणि पाऊस पडेल. राजा मदंताने राज्यात परत येऊन संपूर्ण प्रजेसह विधिवत देवशयनी एकादशीचे व्रत पाळले आणि उपवास केला आणि आपल्या भगवान विष्णूंना त्यांची पूजा अर्चा करून या व्रताच्या प्रभावाने विष्णू स्वामींना प्रसन्न केले. आणि त्या राज्यात त्यावेळेला मग जोरदार पाऊस पडला आणि सगळीकडे मग सर्वत्र हिरवळ पसरली, चांगली पिकं आपली असतात ती बहरली, प्रजेचं संकटही दूर झालं. आता ह्याच्यातच देवशयनी नाव एकादशीला का पडलं, देवशयनी एकादशी म्हणून, हे सांगते तुम्हाला. म्हणजे तो पहिला पाठ झाला की विष्णू स्वामींना प्रसन्न केलं, भक्ती केली त्यांची, त्यांना प्रसन्न केल्याने पाऊस पडला, चांगली शेती भरली, पिकं डौलू लागली, झाडं
चांगली हिरवीगार झाली, झाडं फुलू लागली आपली. आता ह्याच्यातलाच दुसरा पार्ट आहे आपला, देवशयनी एकादशी. ह्या एकादशीला का म्हणतात आणि चातुर्मासाचा प्रारंभ ह्याच्याविषयी. तर धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्री विष्णू म्हणजेच पांडुरंग क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवर 4 महिन्यांसाठी निद्रा अवस्थेत म्हणजे योग निद्रेत जातात, म्हणजे झोपी जातात. थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं झालं तर देव अधिक शयनी म्हणजे देवांचे निद्राधीन म्हणजे देव झोपी जाणे असं थोडक्यात म्हणू शकतो आपण. या दिवसापासून चातुर्मासाला 4 महिन्याचा कालावधी अशी सुरुवात होते. पुढे कार्तिक महिन्यातील प्रबोधनी एकादशीला देव उठणी एकादशी असे म्हणतात. म्हणजेच भगवान विष्णू निद्रेतून थोडक्यात म्हणजे जागे होतात. हे झालं आपण देवशयनी एकादशी हे नाव का पडलं ह्याचं. आता ह्याच्यातच तिसरा पार्ट तुम्हाला सांगते. पंढरपूरची वारी आणि विठ्ठल स्वारी या भक्तांचे महात्म्य, म्हणजे ह्या एकादशीला एवढं महात्म्य काय ते सांगते तुम्हाला. आपल्या महाराष्ट्रात या दिवशी पंढरपूर येथे लाखो आपले भक्त जे असतात ते ज्ञानोबा तुकाराम आणि जय हरी विठ्ठल हा गजर करत कित्येक भक्त आहेत ते पायी चालत जातात, पायी वारी करतात, ज्याला आपण आषाढी वारी म्हणतो. म्हणजे आषाढी वारी आली की अशा कित्येक लोक असतात की आपण न्यूजला पण बघतोय की पायी चालत जाणारेच भरपूर वारकरी असतात. तर ह्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रात ते एक हे आहे, ह्या दिवशी पंढरपुराच्या इथे लाखो वारकरी ज्ञानोबा तुकाराम किंवा जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली, तुकाराम असा गजर करत पायी चालत जातात. म्हणून ह्या वारीला, ज्याला आपण आषाढी वारी म्हणतो ना, तर ह्या वारीला लोक म्हणजे कोण असं प्रवास करतात तसं न करता पायी वारी करतात. पंढरीचा विठुराया हा आपल्या भक्ताच्या हाकेला धावून येणारा देव मानला जातो. देव तिथून एकच आहेत, देवाची रूपं वेगळे. जसं की आपण पांडुरंग स्वारींना आत्ता आपण विष्णू स्वारींच्या ह्याच्यामध्ये आपण ही कथा ऐकली, तसंच आहे विष्णू स्वारींचं रूप, पांडुरंगाचं रूप. तुम्ही जर कधीतरी बाकीचं असं स्क्रोल करताना ह्या गोष्टी जर सर्च मारून बघितल्या ना, तुम्हाला माहिती मिळेल. मला पण एवढी काय मी पूर्ण असं त्या भक्तिभावात एखाद्या ग्रंथात मुरलेलं नाही, पण तुम्हाला एक सांगते मी की हे जर तुम्ही ऐकलं किंवा वाचलं तर तुम्हाला कळेल की हे बाबा ह्या देवाचं नाव हे का पडलेलं आहे किंवा ह्या देवाची रूपं किती आहेत, सगळं काही माहिती पडेल. देवाला एक जण म्हणतं देवामध्ये असा भाग आहे, तसा भाग आहे, देवानी पण हे केलं, देवानी पण ते केलं. देवाला ते करावं लागलं, देवाला त्या मार्गाला उतरावं लागलं. ह्याचा अर्थ देव उतरला म्हणून आपण उतरणं असं नाही होत. हे मी तुम्हाला मध्येच कशासाठी सांगते, तर मी तुम्हाला असं वाक्य बोलले की पंढरीचा विठुराया हा आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येणारा देव मानला जातो. देव तिथून एकच आहे, पण एक सांगितलं तुम्हाला मी. अजून तुम्हाला सांगते, आपले पुंडलिक स्वारी आपल्या आईवडिलांची सेवा करत होते. त्यावेळी आपले विठ्ठल स्वारी तर त्यांची आईवडिलांची सेवा बघून काय म्हणजे भक्ती, विठ्ठल स्वारींचा नामाचा गजर करत ते सेवा करत होते ना, ते बघून एवढे प्रसन्न झाले की ते त्यांना भेटायला आले. कोणाला? पुंडलिक स्वारींना. त्यावेळी संत पुंडलिक स्वारींच्या भक्तिभावावर प्रसन्न झालेले विठ्ठल स्वारीने आपला आवाज दिला की पुंडलिका, हे पुंडलिका. त्याच्यावर आपले पुंडलिक स्वारी स्वतःहून काय बोलले, आवाज पण न देता आपण लगेच दचकून मागे फिरलो असतो. त्यांनी आईवडिलांची सेवा करता करता त्यांच्या जवळ एक वीट फेकली आणि त्यावेळी आपली विठ्ठल स्वारीनं सांगितलं त्यांनी की आधी आईवडिलांची सेवा म्हणून. मग ते विटेवर उभा आहेत त्याच्यामुळे. म्हणून आपले विठ्ठल स्वारी युगे 28 विटेवर उभे राहिले. आणि आपल्याला एक ओळ पण आहे आरतीमध्ये, युगे 28 विटेवर उभा. आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाने आणि नामस्मरणाने सर्व जन्माचे पाप धुतले जातात आणि मनात सात्विकता निर्माण होते, अशी वारकऱ्यांची दृढ श्रद्धा आहे. मला सर्वांना परत एकदा देवशयनी म्हणजे आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा. आणि
तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली, ही स्टोरी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला अशा जर स्टोरी ऐकायच्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा.